कोल्हापुरातील नवीन वाशी नाका ते क्रांतिसिंह नाना पाटील नगर रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मोकाची कारवाई झालेला सराईत गुन्हेगार सूरज साखरे गंभीर जखमी झाला। उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या फौजफाट्यानं घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय। हा गोळीबार आर्थिक वादातून, खासगी सावकारकीतून, वर्चस्ववादातून की अन्य कोणत्या कारणातून झाला याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू झालाय। दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे। मूळचा लक्षतीर्थ वसाहत परिसरातील सूरज साखरे हा गेल्या काही वर्षांपासून संभाजीनगर बस स्टँड परिसरात राहत होता। तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन पोलिसांनी त्याच्यावर मोकाची कारवाई केली होती। यापूर्वी काही दिवस तसंच सध्याही तो एका राजकीय पक्षाशी संबंधित राहिला आहे। आज दुपारी सूरज साखरे हा नवीन वाशी नाका ते क्रांतिसिंह नाना पाटील नगर फुलेवाडी रिंग रोड इथं गेला होता। या दरम्यान त्याच्यावर पाळत ठेवलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सूरज साखरे याच्यावर अचानक गोळीबार केला। यात सूरज साखरे गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी तत्काळ धाव घेतली। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपासाची चक्र गतिमान केली। सूरज साखरे याच्यावर गोळीबार झाल्यानंतर बंदुकीच्या काडतुसांच्या पडलेल्या पुंगळ्या शोधण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता। या ठिकाणच्या एका इमारतीसमोर सुरू असलेल्या कॉन्क्रीटमध्ये तसंच बाजूच्या झुडपातही पोलीस या पुंगळ्या शोधत होते। या गोळीबाराच्या घटनेमुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकात भीतीचं वातावरण पसरले। ही घटना समजताच या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती। आर्थिक वाद, खासगी सावकारकी, वर्चस्ववाद यासह कोणत्या अन्य नाजूक कारणातून सूरज साखरे याच्यावर गोळीबार झाला याची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली। सूरज साखरे याने या परिसरातील एका इमारतीमध्ये फ्लॅट तसंच गाळा घेतला असून या ठिकाणी तो आज दुपारी आला होता। काही वेळानंतर तो या इमारतीमधून रस्त्यावर आला असता दबा धरून बसलेल्या आणि नवीन वाशी नाक्याकडून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सूरज साखरे याच्यावर अचानक गोळीबार केल्याची चर्चा परिसरात सुरू होती। या गोळीबारात जखमी झालेल्या अवस्थेतही सूरज साखरे यानं हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्याचंही यावेळी काही प्रत्यक्षदर्शी नागरिकातून सांगण्यात आलं। या गोळीबाराच्या दरम्यान या परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाल्याचंही काही नागरिकांनी सांगितलं। पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीसह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय।